रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाहीत. गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप. गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली. पत्रकार प्रश्न विचारत असतानाच संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले. डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयामध्ये नाही. मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनामध्ये काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं. मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर. मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये वादात. प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील गर्भवतीचा मृत्यू नव्हे, हत्या. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या 24 तासाच्या आत कारवाई करा. खासदार सुप्रिया सुळे आक्रमक. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ला होतोय. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ. मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही. हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार. निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण. ग्राहकांना दिलासा. देशभरात सोन्या चांदीचे भाव किंचित कोसळले. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 88,230, 22 कॅरेट 80,878 प्रतितोळा, तर 1 किलो चांदीची किंमत 88,870 रुपयांवर. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे 19 जूनला प्रस्थान. आळंदीच्या आजोळघर गांधीवाड्यातून प्रस्थान करणार. 5 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार. 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये हाहाकार. गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी बुडाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्येही 10% घसरण.